तर काँग्रेसच्या गोटातनं आणखीन एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर झाली आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीम अखेर ठरली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या नव्या टीमवर राजधानी दिल्लीत शिक्कामोर्तब झालंय। वडेट्टीवार तसंच बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले हे या टीममध्ये दाखल आहेत। तर असलम शेख, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम अशा या नव्या दमाच्या काँग्रेसच्या पिढीचा सुद्धा यात समावेश आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, कसा मेळ घातलेला आहे या नव्या कार्यकारिणीनं काँग्रेसच्या? बिलकुल बहुतांश कार्यकारिणी जी आहे आणि या कार्यकारिणीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना पण घेण्यात आलेलं आहे, सुशील कुमार शिंदे यांना पण घेण्यात आलेला आहे। म्हणजेच की नवे आणि जुने यांचा मिलाप घालण्यात आलेला आहे। की ज्येष्ठ आहेत त्यांना पण ठेवण्यात आलेला आहे। मग त्यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण आहेत, रजनी पाटील आहेत, माणिकराव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, वर्षा गायकवाड आहेत, नितीन राऊत आहेत, अशा चंद्रकांत हंडोरे, नसीम खान सुद्धा आहेत। अशा ज्येष्ठांना घेण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे नवीन यांना पण घेण्यात आलेला आहे। प्रणिती शिंदे आहेत आणि त्याचबरोबर असलीम शेख आहे आणि इतर नवीन चेहरे जे आहेत त्यांना पण बंटी पाटील आहेत, यांना सुद्धा घेण्यात आलेला आहे। विशेष करून इम्रान प्रतापगडी यांना सुद्धा महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर महिलांना सुद्धा स्थान दिलं तर वर्षाताई गायकवाड, यशोमती ठाकूर असे, त्याचबरोबर वसंत पुरके आणि विश्वजित कदम, कल्याण काळे, केसी पाडवी, असलम शेख असे जे चेहरे आहेत त्यांना सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जुने आणि नवीन असा मिलाप जो आहे तो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ही टीम जी आहे ती हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही टीम काम करणार आहे। रमेश चेनिथला यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। त्यामुळे यांना पुढे घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थेची आता बांधणी आहे ती पक्षाला करावी लागणार आहे आणि पक्ष बांधणी सुद्धा करावी लागणार आहे। समोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवा। नक्कीच रामराजे, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।